नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल पर्यंत असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि 15 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, चला बघूयात। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। ही जी बाजारभाव पातळी आहे ही मी नेहमी सांगालो तुम्हाला की 3.5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे। म्हणजे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या भाव पातळीवरती टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव 4.200 ते 4.500 च्या दरम्यान आहे। ही सुद्धा 3.5 वर्षाखालची निच्चांकी स्थिती आहे। इथं सुद्धा भाव टिकण्याची शक्यता नाही, म्हणजे इथेही सुधारणा होणार आहे। पण जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये विविध कारणे आहेत की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही। म्हणून इथून 15 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100 रुपयाची तेजी दिसणार। या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव आपल्याला 4.300 ते 4.600 च्या दरम्यान दिसणार, पण याच्यापेक्षा जास्त तेजी 15 एप्रिल पर्यंत दिसण्याची अजिबात शक्यता नाही। मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा भाव 4,600 मिळाला तर इथं 50% करा सोयाबीनची विक्री, आणि तिथून 100-200 ची तेजी आली तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। कारण भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।